बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण. हत्या प्रकरणामधला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले तरी एक आरोपी अद्यापही मोकाट. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू, सुरेश धस यांची टीका. ज्या दिवशी या सगळ्या आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी मी समाधानी होईन. खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्याची मागणी केल्याचं सुद्धा सोनवणे यांची माहिती. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कधी केली ही नसून केवळ दोषींवरती कारवाई व्हावी अशीच भूमिका असल्याचं बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. कृष्णा आंधळे पुरावे नष्ट करण्यासाठी गायब झाला का, सोनवणेंचा सवाल. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण. आता तरी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, अंजली दमानिया यांचा सवाल. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी 1 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी निलंबित. काल नाशिकमध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्चला स्थगिती. मात्र आंदोलकांनी आपल्या 15 मागण्यांसाठी दिला महिनाभराचा वेळ. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक. थेट रस्त्यावर लढाई सुरू करण्याची जरांगेंची घोषणा. 15 तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात. जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधामध्ये प्रशासन ॲक्शन मोडवर. जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांवरती तडीपारीची कारवाई. 2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या आधीच हातमिळवणी झाली होती. मुख्यमंत्री पद हवं होतं तर चर्चा करायला हवी होती. ठाकरेंनी माझे फोन सुद्धा घेणं बंद केलं होतं, फडणवीसांचा आरोप. 2014ला युती तोडत भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. अंबादास दानवेंचा फडणवीसांवरती पलटवार. मला आणि उदय सामंतांनाच विश्वासात घेऊन शिंदे निर्णय घेणार. राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवरती किरण सामंत यांचं मोठं वक्तव्य. संपूर्ण राज्यामधून अनेक मोठे नेते पक्षप्रवेश करतील. लवकरच या सगळ्यांची नावं सुद्धा सांगू, सुनील तटकरे यांचा दावा. निवडणुकीमध्ये हरलो मात्र खचलो नाही. अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर. काल अजित पवारांनी राज ठाकरेंसह अमित ठाकरे यांच्यावरती टीका केली होती. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे ॲक्शन मोडवर. सर्व नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या ठाणे इथल्या शुभदीप निवासस्थानाला रोषणाई आणि फुलांची आरास. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट. दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये 3 दिवसांपासून आनंदोत्सव साजरा. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. एकनाथ तू लोकनाथ तू या गाण्याचं लॉन्चिंग सुद्धा करण्यात येणार. ठाण्यामध्ये स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला गायिका आशा भोसले यांची सुद्धा उपस्थिती. यंदा या कार्यक्रमाचं 3रं वर्ष. ठाण्यामधल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम संपन्न. निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींवरती कारवाई. अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेमध्ये कोणतेही नवे निकष नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडायचा, शेतकऱ्यांना कष्ट सहन करावे लागायचे. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं जलयुक्त शिवारासारखी योजना राबवली. नरेंद्र मोदी यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या फ्लॅगशिप योजनेचा उल्लेख. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. मनसेच्या नेत्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने राज ठाकरे ॲक्शन मोडवर. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार सुभाष बने हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. आज रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. आम्हाला आमच्या मनातील पालकमंत्रीपद निश्चितपणे मिळेल, महेंद्र दळवी यांचा दावा. पश्चिम रेल्वेच्या पाठोपाठ मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवरती सुद्धा आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे या स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक.
खासदार नरेश म्हस्के यांच्या वाशीमधल्या कार्यालयाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पामधील नवीन घरांचं कागदपत्र लाभार्थ्यांना वितरित. अहिल्यानगरमधील कुस्तीचं प्रकरण जीवाला धोका असल्याची पंच नितेश कबलिया यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. पोलीस संरक्षण देण्याची सुद्धा मागणी. काबिलिया हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधील एक पंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.